आज संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे आणि आज बारामतीमध्ये दादांचं पार्थिव इथे दर्शन घेण्यासाठी, शेवटचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड संख्येने महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले पाहायला मिळत आहेत. काय नाव आपलं दादा? महेश कांडगे. कुठून आलात आपण? चाकणून आलोय. काय सांगाल, दादांच्या आठवणी काय आहेत आपल्याजवळ? दादांच्या आठवणी त्यांच्यासारखा परत आपल्या महाराष्ट्रात परत नेता होणे नाही. दादांनी चाकणला आमच्यासाठी खूप केलंय, खूप हे होतं. आता शब्दात मला नाही त्यांचं हे करता येत जास्त. आज जेव्हा ही बातमी पसरली त्यावेळी सर्व महाराष्ट्रच निशब्द झाला, म्हणजे काय सुचत नव्हतं. दादांच्या ज्या आठवणी आहेत त्या. काय नाव आपलं? मी दीपक करपे, चाकण रोटरी क्लब चाकणचा मी अध्यक्ष आहे. दादांची ज्या टायमाला बातमी आमच्या कानावरती आली त्या टायमाला अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू आल्या. दादांनी आमच्या खेड तालुक्यासाठी खूप काय असं योगदान दिलेलं आहे आणि दादांची ही बातमी जेव्हा आपण प्रत्यक्ष आपण ऐकल्यानंतर खूप म्हणजे असं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असं उमरडा असं मन भरून आलं की एक म्हणजे विश्वास बसत नव्हता त्या गोष्टीला. म्हणजे ज्या टायमाला आम्ही टी व्हीवरती पाहिलं त्या टायमाला आम्हाला त्या गोष्टीचा विश्वास बसला. दादांनी महाराष्ट्रासाठी खूप काही झगडले, खूप काही कष्ट केले आणि ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी प्रामाणिक त्यांचं काम असायचं. कार्यकर्त्यांना अगदी मनापासून ते सांगायचे की माझं काम म्हणजे तुम्हाला माहिती कसं असतं. दादांचं अशी रोकटोक त्यांची भाषा असायची, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलेले. दादा आता आपल्यातून गेलेले, पण दादा सारखे नेते महाराष्ट्रामध्ये पुन्हा होणे नाहीये, एवढंच मी सांगू इच्छितो. काय नाव आपलं? कुठून आलं? चंद्रकांत हिवरकर, चाकणून आलो. काय आठवणी आहेत दादांच्या? आठवणी खरं तर दादांचा रोखठोकपणा, त्यांची काम करण्याची शैली, शिस्त. जर 6 वाजता जर दादा म्हणाले तर अमक्या अमक्या ठिकाणी येणार आहे तर सगळं प्रशासन खडबडून जागं व्हायचं. आणि दादांचं एक होतं की त्यांनी जर शब्द दिला तर ते काम करणार. दादा गेले म्हणजे हा विश्वास बसत नाही. आज महाराष्ट्र पोरका झाला एवढंच मी म्हणन. माझ्या ब्लड बँकेच्या उद्घाटनाला दादाने शब्द दिला आणि दादा आले. म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता, पण दादांचा शब्द दिला तर दादा ते पूर्ण करायचे, पाळायचे. मी एकदम निशब्द आहे आणि इतक्या अंतकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो दादांना. काय नाव आपलं? भगवान घोडेकर, माजी प्रांतपाल, रोटरी क्लब पुणे जिल्हा. काय सांगाल दादांबद्दल? आज शेवटचा दर्शन घ्यायला अनेक ठिकाणाहून माणसं येत आहेत, तुम्ही आलेला आहात. माननीय अजितदादा पवार हे आमच्यासाठी गुरु होते. त्यांनी रोटरी क्लबला चांगल्या पद्धतीने मदत केली. बारामतीमध्ये पण रोटरी क्लब आहे, त्यामध्ये त्यांनी अनेक रोटरीच्या कार्यक्रमात आम्हाला प्रोत्साहन दिलं. आणि दादासारखा एक कर्तृत्ववान आणि कार्यक्षम नेता महाराष्ट्रात दुसरा होणार नाही, असा दिलदार मनाचा नेता हरपला, याचा आम्हा सर्व रोटरी क्लब पुणे जिल्हा ग्रामीणला दुःख झालेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काय नाव आपलं दादा? माझं पांडुरंग भगनुरे पाटील, कुठून आलात आपण? छत्रपती संभाजीनगर मधून आलेलो आहे. पण आता नुकत्याच महानगरपालिका निवडणुका झाल्या होत्या. माझा लहान भाऊ आहे, त्याच्या भावाच्या बायकोला आणि माझे आलेले आहेत गायकवाड साहेब यांना उमेदवारी दिली होती राष्ट्रवादीकडून. आम्ही निवडणूक नुकतीच लढवलेली आहे आणि थोड्या मताने हारलेलो आहे. पण दादासारखा एवढा उमदा नेता आणि इतका शिस्तप्रिय, इतका चांगला नेता पुणे होणे नाही, पुन्हा होणार नाही दादासारखा. आणि दादानं इतकं तरुणाला इतकं भरभरून दिलेलं आहे, खूप काही, की तरुणाचा नेता हरपला म्हणून महाराष्ट्र आता पोरका झालेला आहे. काय आठवणी आहेत? आपण एक कार्यकर्ते आहात दादांच्या पक्षाचे. दादांबद्दलच्या काय अशा आठवणी आपल्या मनात आहेत की त्या कधीही विसरू शकत नाहीत आपण? दादाकडे कुठलंही काम, कोणतंही काम नेल्यानंतर दादा तुझं काम करतो, तुझं काम झालं आणि आताच करतो, हो तर हो, नाही तर नाही. आणि किती अवघड काम असलं दादा करूनच यायचे ते. दादाकडे अशी गोष्ट होती की शक्य कोणती गोष्ट नाही अशी नव्हतीच आहे. कुठलंही काम दादा लगेच करून देऊन मोकळं व्हायचे. सकाळी 6 पासून ते रात्री 1-2 वाजे दादा कामामध्ये व्यस्त आहेत. 18 तास दादा काम करत होते आणि महाराष्ट्राला वाहून घेतलेलं दादानं एक पूर्ण हे होतं. भावी मुख्यमंत्री दादाच होते. मनुष्याने कुठेतरी दादांचं जे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आहे ते अधुरच राहिलं आणि ती खंत सर्वांनाच राहणार आहे, पूर्ण महाराष्ट्राला. मग भावी मुख्यमंत्री होतेच. आणि आता नुकतेच दोन्ही पवार साहेब एकत्र आले होते आणि चांगली मूठ बांधली होती त्यांनी. कारण महानगरपालिकेमध्ये जरी त्यांची हार झाली तरी ते हारणारे नव्हते आणि कधी ते हार मानणारेच नाहीत.
म्हणून सनी आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते खूप कामाला लागले होते आणि त्यांना भरभरून यश मिळणार होतं. राजकीय क्षेत्रात काम करताना दादा कधी कोणती वेळ आहे हे पाहत नव्हते, म्हणजे 24 तास दादा उपलब्ध असायचे कार्यकर्त्यांसाठी. काय आपला अनुभव आहे? नाव काय आपलं? मी बाळासाहेब बगनोरे पाटील, छत्रपती संभाजीनगरवरून आलोय. दादाची आणि माझी निवडणुकीच्या पहिले 2 मिनिटं भेट फक्त विमानतळावर झाली होती. आमचे नेते सतीश भाऊ चव्हाण यांच्यासोबत झाली होती. त्यावेळेस त्यांनी फक्त 1च मिनिट वेळ दिला होता. गडबडीनं बीडकडे जात असताना ते म्हणजे ठीक आहे, काय ते करून टाका आणि काम तरुणाची फळी निर्माण करा आणि तरुणांना संधी द्या महानगरपालिकेमध्ये. माझ्या पत्नीला सर्वसाधारण महिला क या गटामधून उमेदवारी त्यांनी दिली होती. आम्ही थोड्या मतानं त्या पराभव झाला, पण दादा एवढं तळमळीचं नेतृत्व आता महाराष्ट्राला सध्या नाही आहे. म्हणजे कार्यकर्ता छोटा असो मोठा असो त्याचं काम पाहून त्याला संधी देत होते दादा, असं आपलं एक उदाहरण आहे. आपलं काय नाव आपलं? मी बाळासाहेब गायकवाड, छत्रपती संभाजीनगरवरून आलोय. नक्कीच दादासारखं नेतृत्व महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात होणे नाही. कारण इतका शब्द पाळणारा नेता आम्ही आतापर्यंत आमच्या आयुष्यात तरी राजकारणामध्ये पाहिला नाही. मी गेले 20 वर्षापासून राजकारणात काम करतोय, परंतु आम्ही दादांना आदर्श मानायचो आमच्या राजकारणामध्ये. आणि आम्ही आता जे जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर त्यांनी सांगितलं होतं की 6 तारखेनंतर आपण सगळ्यांची मिटिंग घेऊ, काळजी करू नका, पराभव हा चालू असतो, परंतु नव्या उमेदीनं पुन्हा आपण कामाला लागू. असा एकदम जबरदस्त आत्मविश्वास देणारा नेता आज महाराष्ट्रानं गमावलाय. आमच्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आतोनात नुकसान झालं जे कधीही भरून न निघणार आहे. परंतु महाराष्ट्रात पोरका झालाचे, परंतु महाराष्ट्राचं राजकारणातील जी पोकळी निर्माण झाली हे कधीच भरून निघणार नाहीये. त्यांच्यासारखा नेता होणे नाही. सर्व समावेशक असं हे दादांचं नेतृत्व होतं. आणि आपण जर पाहिल्या तर अतिशय भावनिक अशा प्रतिक्रिया आपल्याला बारामतीच्या ह्या विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे उपस्थित राहिलेले आहेत. तिथे काय नाव आपलं? विजय खाडे, कुठून आलं? बारामती रुईगावच. इथं स्थानिक लोक आहे आम्ही. जे आता होऊन गेलेली गोष्ट आहे ते दरवानी होऊन गेलेली गोष्ट आहे, ते पुन्हा येणार नाहीये. पण इथून जे मोरदादांचे स्वप्न होते ते तर एक मित्र पक्ष म्हणून ह्यांना ते समावेश करून हे दादाचं स्वप्न होतं हे अपूर्ण राहिलं नाही पाहिजे, असं एक कोणी ना कोणी ह्या बारामतीच्या जनतेच्या वतीनं मी आवाहन करतो की बारामतीचा नागरिक आहे ह्या वतीनं आवाहन करतो की बारामतीचं हे काम दादाने जे हातात घेतलेलं आहे, जे दादावरती कार्यकर्त्याचे निष्ठावान आहे, लोक सकाळी 9 वाजल्यापासून बिगर पाणी सुधी पिता लोक सकाळपासून थांबलेले आहेत. प्रेमापोटी दादांचे एवढे पवार परिवाराचं प्रेम होतं, एवढे राजकारणाच्या घडामोडी झाल्या तरी पवार कुटुंबाची एकमूठ अशी होते की ते कुणालाही आतापर्यंत राजकारणात कळालीच नाहीये. त्याच्यामुळे हे कुटुंब एकत्र राहावी हे आमची अपेक्षा आहे. आणि जे दादांचं स्वप्न बारामतीकरांसाठी होतं हे कायम असं दादाचं स्वप्न हे चालावं ही मित्र पक्षाने हे समजून घेतलं पाहिजे. आपल्यासोबत दादांचे काही कार्यकर्ते आहेत. काय नाव दादा आपलं? सागर फरांदे. कुठून आलेत? मी सोमेश्वरवरून आलो. हे जे आज झाली दुःखद घटना, काय भावना आहेत आपल्या? आम्हाला सर्वांना खूप दुःख झालेलं आहे. दादा म्हणजे दादाच होते. दादा जाण्याने या बारामती तालुका नाही तर अख्खा महाराष्ट्र नाराज झालेला आहे. असा माणूस परत कधी निर्माणी होणार नाही. दादांचं काम म्हणजे स्ट्रिक्ट काम हे झालंच पाहिजे. असं त्यांचं अचानक जाण्याने सर्वांना दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि दादांची प्रतिमा एकदम छान होती. कडक स्वभाव, काम स्ट्रिक्ट होतं दादांचं. बारामती तालुका असेल किंवा पुरंदर तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, ते एक पालकत्व म्हणून ते पाहत होते तालुक्यांकडे. काय सांगाल? दादा म्हणजे महाराष्ट्रातले पुणे जिल्ह्यातील प्रत्येक घरातला सदस्य म्हणूनच दादांना समजत होते सर्वजण. दादा जाण्याने सर्वांना दुःखच झालेलं आहे. काळा दिवस असा निर्माण झालेला आहे. सकाळी 8:30 पावणे 9ला कळल्यानंतर माणसांनी जेवणही केले नाही. अजून आम्ही सुद्धा जेवण केलेलं नाही की जेवण जाईनाच आम्हाला. सगळं काही सांगावं कमीच आहे दादांविषयी, जे सांगेल एवढं. आपण जर पाहिलं तर बारामती संपूर्ण बंद आज आहे. कुठेही कोणतंही दुकान आपल्याला उघडं दिसत नाहीये. आणि लोकांमध्ये जी शोककळा आहे ती भावना, शब्द असा आहे दादांचं जाणं म्हणजे.
हा निशब्दच आहे. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आमची इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री होणारच होते दादा 100%. हे दादांचं स्वप्न थोडं अधुरं राहिलं, आमच्या दादांचं स्वप्न अधुरं राहिलं, हेच वाईट वाटतंय आम्हाला. आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आम्ही. काय नाव आपलं? माझं नाव दत्तात्रय फरांदे. मी सोमेश्वरवरून आलेलो आहे. सकाळी जेव्हा अपघाताची बातमी कळाली तेव्हा विश्वासच बसला नाही प्रथम मनावरती. पण हे टी व्ही बातम्यांमुळे की कळालं की खरंच दादांचं असं झालेलं आहे. त्यामुळं एवढी शोककळा सर्व परिसरात पसरलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर ह्या दुःखाचं सावट पसरलेलं आहे. आणि त्यामुळं खूप असं मनाला हळहळ निर्माण झाली आहे की जो नेता आपलं सर्व काम करत होता, देशापर्यंत पोचणारी ज्याची ताकद होती, देशाच्या राजकारणात दिल्लीपर्यंत ज्याची मजल होती, तो आज आपल्यातून हरवला आहे. याचं खूप खूप दुःख होत आहे. काय नाव आपलं? मयुरेश गुराव. मी पिंपरी चिंचवडवरून आलेलो आहे. पिंपरी चिंचवडसाठी जे दादांनी केलं, म्हणजे माझा जन्म 1986 झाला, परंतु तेव्हापासून मला जसं कळतं तसं पिंपरी चिंचवडचा विकास करण्यामागे अजितदादांशिवाय दुसऱ्या कोणाचा काही हात नसल्याचं मला तरी जाणवलं. आत्ता काही परिस्थिती असली तरी जी मागची 20 वर्ष मी माझ्या ह्याच्यात बघितलं तर अजितदादांशिवाय तिथं कुणीही कामकाज केलेलं नाही आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडचा देखील विकास जर पाहिला आपण तर बारामती सारखा दिसतो आपल्याला. पिंपरी चिंचवड दादांचं बारामतीचं आत्ता आहे, परंतु पिंपरी बऱ्याच वर्षांपासून पिंपरी चिंचवडचा विकास हा दादांनी केलेला आहे. त्यामुळे ते तर खूप मोठं म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवडकरांसाठी एक मानाची गोष्ट आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते अतिशय भावनिक झालेले आहेत आणि हे आतून येत आहे. काय नाव दादा आपलं? हे दादांवरचं प्रेम आहे कार्यकर्त्यांचं. काय नाव दादा? ह्याच प्रतिक्रिया या संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतात. काय नाव आपलं दादा? कुठून आलाय आपण? लातूरवरून आलेले आहेत. काय नाव दादा आपलं? हरिदास साळुंके साहेब. मी स्वतः उमेदवार आहे तिकडला. आता मी लातूर तिकडे ज्यांचे पैसे जाऊन आता सांगायचं काय आम्ही हेच कळणार झाले साहेब आम्हाला. अनेक दादांचे जे पदाधिकारी आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि अतिशय भावनिक अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज दादा जरांगे पाटील आलेले आहेत तिकडे, तेही आता येऊन गेले इथे. कार्यकर्ते आहेत, लातूरवरून आलेले आहेत. दादांच्या सासरवाडीचे कोणतं गाव? धाराशिवचे आहोत. हा, काय नाव आपलं? आमचं महेश डेपे नाव आहे माझं. हा, आम्ही दादांच्या जे राहुल मोठे आहेत त्यांच्या साडूंचे चिरंजीव मोठे बाप्पांचे त्यांच्या मतदारसंघातले आम्ही. आज दादाने आमच्या मतदारसंघात एक कारखाना उभा केला. अनगंगा जो जुना बंद पडला होता तो दादाने तिथं कारखाना सुरू करून गोरगरिबांच्या चुली पेटवल्या. आज दादा जाण्याने आमचा मतदारसंघ आणि आम्ही त्या भागातले सगळे पोरके झालो. आम्हाला आधार राहिला नाही. दादा जाऊन आज आमची खूप मोठी हानी झालेली आहे. बस ह्याच्यापेक्षा काय बोलू. काय नाव आपलं? हरिदास साळुंके साहेब. कुठून आले? आम्ही लातूरवरून आलो साहेब. मी तालुका अध्यक्ष आहे निलंगा तिकडला. स्वतः उमेदवार आहे मी जिल्हा परिषदचा नेटरू गटामधून साहेब. आता आम्ही जनते पैसे जाऊन काय सांगायचं, भावना आमच्या एवढ्या ही झाल्या तर साहेब आम्हाला काहीच सूचना झाल्या साहेब. सध्या कुणाला काय बोलायचं, आजचा एवढा मोठा काळा दिवस आहे साहेब की कुणाला सांगता सोय येणार नाही साहेब. आमच्या इकडं साहेब एवढं परिस्थिती अवघड झाली साहेब. कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं साहेब आज झाले साहेब. सध्या दादा म्हणजे प्रत्येकाला घरातले वाटत होते आपले दादा. काय नाव आपलं? मी एक मुस्लिम समाजाचा सिद्दीक मुल्ला माझं नाव आहे. दादांनी अल्पसंख्याक समाजासाठी या महाराष्ट्राला भरपूर दिलेले आहेत. दादा सत्तेत असताना किंवा नसताना बी दादांनी मुस्लिम समाजाला हात धरून या महाराष्ट्रात चालत नेलेच आहेत. एक मुस्लिम समाज म्हणून मी तो आलो आहे आणि दादाची दादाचा एवढा मोठा धक्का आम्हाला जे लागलाय, लय मोठा धक्का आजचा आम्हाला आहे. दादांचं जे राजकारण होतं ते कुठल्या एका समाजाला धरून नव्हतं, सर्व समाजाला समावेशक होतं. सर्वसामान्याला घेऊन चालणारे आमचे दादा होते. आज दादा राहिले नाहीत. आमचं जीवात तळमळत आहे आज. त्याच्यामुळं आम्ही लातूर जिल्ह्यातून इथं आलोय. किती वाजता निघालाय? आम्ही तिथून सकाळी मला 9:30ला कळायला आम्ही नाश्ता नाही काय नाही इथपर्यंत आलोय. आम्ही फक्त दादाच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही बारामतीसाठी आलोय. दादांच्या सासरवाडीवरूनही लोक आलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी अजितदादांना भेटण्यासाठी तसेच अजितदादांचे जे कुटुंबीय आहेत
शरद पवार साहेब असतील किंवा इतर जे कुटुंबीय आहेत, सुप्रियाताई, ही सर्व लोक या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यातून वेगवेगळे आमदार तसेच VIP लोक येत आहेत. पाहतोय आपण आत्ता सेंट्रल ऑफिसमध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणी संपूर्ण शोकाकुल पवार कुटुंबाचा हा चाहता वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांच्याकडून अजितदादा अमर रहेच्या या घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत. पाहतोय आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने शोकाकुल जनसमुदाय उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ऑफिसच्या चारही बाजूला जर पाहिलं तर आपल्याला मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता बारामतीसाठीच काळा दिवस नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा हा दिवस, आजची ही सकाळ ही काळी सकाळ आहे असं या कार्यकर्त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अतिशय दुःखद अशी दुर्घटना घडलेली आहे. लँडिंग होताना विमानाचं झालेलं क्रॅश लँडिंग, सकाळची बातमी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली ही शोककळा आणि त्याच्यानंतर झालेला एकवटलेला हा संपूर्ण दुःखद असा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते वारंवार येताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी अजितदादाच्या भेटीसाठी अजितदादांच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत. पाहतोय आपण हा जनसमुदाय बारामतीहून. कुणाल